नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू. जर्मनीमध्ये वाहन चालकांसह इतर क्षेत्रातही रोजगाराची संधी उपलब्ध आहे. त्यानुसार महाराष्ट्रातून पहिल्या टप्प्यामध्ये 10,000 तरुणांची निवड केली जाणार आहे. खूप काही मोठा आकडा आहे मित्रांनो. प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहन चालकांचे अर्ज घेतले जात आहेत. यातून निवड करण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या डाव्या बाजूकडील देखील स्टेअरिंगचे वाहन चालवणे, जर्मन भाषा शिकणे आदी प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. याचा खर्च राज्य सरकार करेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जर्मनीमधील कंपन्या वाहन चालकांना नियुक्तीपत्र प्रदान करतील आणि त्यानंतर वाहन चालकांना जर्मनीमध्ये जायला मिळेल. पहिल्या टप्प्यात 10,000 तरुणांची याच्यातनं निवड होणार आहे. महाराष्ट्रातून पहिल्या टप्प्यामध्ये 10,000 तरुणांची निवड केली जाणार असल्याचे यामध्ये सांगण्यात येते. यामध्ये वैद्यकीय क्षेत्र, हॉटेल व्यवस्थापन, स्थापत्य सेवा या क्षेत्रामध्ये संबंधित असलेल्या तरुणांची निवड केली जाणार आहे. जर्मनीमध्ये वाहन चालकांची कमतरता असून सुमारे 4 लाख वाहन चालकांची आवश्यकता असल्याचं एक महत्त्वाचा करार देखील आता महाराष्ट्र राज्याबरोबर करण्यात आलेला आहे. तर कोणत्याही क्षेत्रामध्ये भरती निघाल्यास त्यासाठी लाखो इच्छुकांचे अर्ज दाखल होत असतातच. आपल्याला नेहमीच माहिती आहे, खूप काही कॉम्पिटिशन आहे. आता राज्य सरकारने परदेशात रोजगारांची संधी उपलब्ध करून दिली आहे. खूप काही मोठी गोष्टच आपल्यासाठी झाली. जर्मनीमधील बाडेन-बुर्टेनमध्ये महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवले जाणार आहे. यामध्ये वाहन चालकांचा समावेश आपल्याला आहे. इच्छुक वाहन चालकांनी प्रशिक्षित करण्याची जबाबदारी परिवहन विभागाकडून सोपवण्यात आली आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहन चालक जर्मनीला जाण्यासाठी सज्ज होतील आणि याचा जो काही खर्च आहे तो सगळा आपला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार करणार असल्याचं आपल्याला इथे समजते. महाराष्ट्रातील तरुण तरुणींना जर्मनीत रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने फेब्रुवारी 2024मध्ये सामंजस्य करार देखील केला होता. यानुसार बाडेन-गुटेनबर्ग या राज्यास कुशल वाहन चालक पुरवण्यासाठी परिवहन विभागाने जिल्हास्तरीयवर सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी व सर्व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जनजागृती करीत आहेत. प्रकल्पाअंतर्गत जर्मनीत जाण्यासाठी इच्छुक वाहन चालकांसाठी राज्य सरकारने QR कोड सुरू केला आहे. इच्छुकांना या QR कोडवर स्कॅन करून त्यावर दिलेल्या प्रवेश प्रक्रियेबाबत अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज कसा करायचा या संदर्भातील त्याच्यामध्ये सगळी माहिती आहे. जर तुम्हाला अजून माहिती याच्याबद्दल डिटेल पाहिजे असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा जो काही पथदर्शी प्रकल्प आहे, या पथदर्शी प्रकल्पामध्ये वाहन चालकांना जर्मनीत पाठवण्याबाबत जी काही गोष्टी याबद्दलच्या योजना, प्रशिक्षण, व्यवस्थापन, कार्यपद्धती निश्चित केली आहे. तसेच जिल्हास्तरीय राज्यातील व तांत्रिक समित्या तयार केल्या जाणार आहेत. त्यानुसार बस, रेल्वे, ट्राम, मेट्रो, ट्रक, हलकी म्हणजे तिकडचं वाहन, हलकी, जड वाहन यांच्यानुसार त्यांची निवड केली जाणार आहे आणि त्यांना प्रशिक्षण देणार आहे. पुणे येथील एका संस्थेद्वारे जर्मन भाषा शिकवली जाणार आहे असे परिवहन विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगितलं. म्हणजे तुम्हाला सगळं A to Z तुम्हाला घरी बसल्या मिळणार आहे. जर्मनीतील वाहन चालकांसह इतर क्षेत्रातही रोजगाराची संधी आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यामध्ये आता फक्त 10,000 पाठवणार आहेत. जवळपास 4 लाख रोजगारांची याच्यातनं त्यांनी सांगितले. किती कंप्लीट होता भविष्यात समजेल. विभागाकडून वाहन चालकांचे अर्ज घेतले जात आहेत. त्यातून निवड करण्यात येईल. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.